श्री किरेन रिजिजू यांनी गुरुद्वारा श्री रकाबगंज साहिब येथे पीएम विकास योजनेअंतर्गत सुरू होणाऱ्या प्रकल्पाचा शुभारंभ केला। अल्पसंख्याक व्यवहार आणि संसदीय व्यवहार मंत्री श्री किरेन रिजिजू आणि दिल्ली सरकारचे मंत्री श्री मनजिंदर सिंग सिरसा यांनी नवी दिल्लीतील श्री रकाबगंज साहिबजी गुरुद्वाऱ्यात 29 मार्च 2025 रोजी दर्शन घेतल्यानंतर प्रधानमंत्री वारशाचं संवर्धन पीएम विकास योजनेअंतर्गत एका प्रकल्पाचा शुभारंभ केला। पीएम विकास योजनेचे उद्दिष्ट कौशल्य विकास, रोजगार निर्मिती आणि आर्थिक मदतीद्वारे अल्पसंख्याक समुदायाला सक्षम बनवणे हा आहे। हा प्रकल्प दिल्लीतील दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समिती DSGMC द्वारे राबविला जाईल। या प्रकल्पाचा एकूण 31,600 तरुणांना फायदा होईल। त्यापैकी 29,600 तरुणांना कौशल्य प्रशिक्षण दिले जाईल आणि 2,000 तरुणांना शैक्षणिक सहाय्य दिले जाईल। ये दिल्ली में जो आज मॉडल जो हमने अपनाया है, जो MOU साइन किया है, ऐसा मॉडल पंजाब में हो और कहीं और भी हो, जहां सिखों का पॉपुलेशन है, जहां सिखों का कम्युनिटी जिस भी जगह में है हिंदुस्तान के अंदर में, वहां भी इस तरह का कार्यक्रम को आगे ले जाने का हम प्रयास करेंगे। और मैं खास करके दिल्ली सिख गुरुद्वारा मैनेजमेंट कमेटी को अभिनंदन करना चाहता हूं। हमारा सोच को आपने इतना खूबसूरत आपने शेप दिया है, इस कार्यक्रम को आगे ले जाने के लिए जो आपने हमारा स्कीम को अपनाया है, इससे हजारों लाखों सिख जो युवा है उसको जिंदगी में बहुत बड़ा फल मिलने वाला है। भारत सरकारच्या अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाने हा प्रकल्प हाती घेण्यासाठी दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समिती DSGMC सोबत सामंजस्य करार केला आहे। या उपक्रमासाठी DSGMC दिल्ली सरकारशी समन्वय साधेल, जे केवळ तरुणांना प्रशिक्षणच देणार नाही तर लाभार्थ्यांना वेतन आणि आर्थिक मदत देखील देईल। हा उपक्रम केवळ अल्पसंख्याक शीख समुदायाच्या सांस्कृतिक वारशाचे जतन करण्यासाठीच उपयुक्त ठरणार नाही तर त्यांना आर्थिकदृष्ट्या देखील सक्षम करेल। प्रधानमंत्री विकास योजनेअंतर्गत तरुणांना उद्योगावर आधारित नोकऱ्यांसाठी प्रशिक्षित केले जाईल, ज्यामध्ये समाविष्ट आहे AI डेटा वैज्ञानिक, 5G वर आधारित टेलिकॉम टेक्निशियन, AR/VR चे टेक्निकल आर्टिस्ट, ग्राफिक डिझायनर्स आणि सोलर PV इन्स्टॉलर्स इत्यादी। याशिवाय कौशल्य प्रशिक्षण घेणाऱ्या तरुणांना रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध करून दिल्या जातील। ही योजना देशातील अल्पसंख्याक समुदायांच्या आर्थिक आणि सांस्कृतिक विकासाच्या दिशेने एक सशक्त पाऊल आहे। या उपक्रमामुळे भारताचा समृद्ध वारसा जपला जाईलच, शिवाय जागतिक स्तरावर तो नवीन उंचीवरही पोहोचेल। अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय, भारत सरकार, भागीदारीतून भाग्योदय।